राज ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास, जळगावात मुस्लिम तरुणांचा मनसेत धडाक्यात प्रवेश. युसूफ खाटीक यांची सुप्रीम कॉलनी शाखाध्यक्षपदी नियुक्ती, लवकरच भव्य शाखा उद्घाटन. जळगाव. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धडाकेबाज नेतृत्वावर आणि राजकारणावर विश्वास ठेवून जळगावातील सुप्रीम कॉलनी परिसरातील अनेक मुस्लिम तरुणांनी आज मनसेचा झेंडा हाती घेतला. मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी युसूफ जाकीर खाटीक यांची सुप्रीम कॉलनी परिसर शाखाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या सोहळ्याला मनसे उपशहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, उमेश आठरे यांसह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्षांनी या सर्व नवनियुक्त कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. येत्या काही दिवसांत सुप्रीम कॉलनी परिसरात मनसेच्या भव्य शाखेचे उद्घाटन केले जाणार आहे. राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन शेकडो मुस्लिम तरुण मनसेमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. या प्रवेशामुळे जळगाव शहरात मनसेची ताकद वाढली असून आगामी काळात सुप्रीम कॉलनी परिसरात पक्षाचे कार्य अधिक जोमाने विस्तारणार असल्याची माहिती नवनिर्वाचित शाखा अध्यक्ष युसूफ खाटीक यांनी दिली आहे. 18 सुप्रीम कॉलनी परिसरातील जळगाव शहरामधून आज असंख्य मुस्लिम बांधवांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अधिकृत प्रवेश केलेला आहे. तर या तरुणांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. सर्वप्रथम राजसाहेब ठाकरे यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केल्याबद्दलही त्यांचा धन्यवाद सांगतो. आणि आज ज्या तरुणांनी मनसेत प्रवेश केलेला आहे त्या तरुणांपैकी आमचे जिम ट्रेनर यांना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुप्रीम कॉलनी शाखा विभागाध्यक्ष आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षाच्या सांगण्यावरून त्यांना सुप्रीम कॉलनी शाखाध्यक्ष हे घोषित करत आहोत.